मराठी मित्रमंडळ सविनय सादर करीत आहे 29 मार्चची ती रात्र. बोला, काय करू शकतो? आय नीड अ लॉयर. मला वाटतं की माझ्याकडून नॉट शुअर. मी रात्रीचा ड्राईव्ह करत होतो. मुसळधार पाऊस पडत होता. व्हिजिबिलिटी खूप कमी होती आणि माझ्याकडून अचानक माझ्या गाडीला कसला तरी जोरदार धक्का बसला. तिथे एक पूल होता आणि त्याच्या खाली डोकावून पाहिलं तर मिट्टा काळोखात काहीच दिसेना. गाडीचा बंपर आणि हेडलाईट दोन्हीला धक्क्यामुळे डॅमेज झाला. एखादं वासरू वगैरे असेल असं वाटलं. गाडीत बसलो आणि घरी गेलो. ओके, मग त्यात प्रॉब्लेम काय आहे? सर, पोलिसांना एका बाईची बॉडी त्या जागी सापडली आहे. मे बी ते वासरू नव्हतं. मला समजत नाहीये मी काय करू. शांत एक पाणी पे. असं आहे की आत्ता तुम्हाला शंका आली आहे की तुमच्याकडून काही घडलं तर नाही. एक काम करा, आत्ता यावर फार विचार करू नका. पण सर, समजा मी स्वतःहून कोर्टाला सांगितलं तर त्याचं काहीतरी क्रेडिट मिळेल ना, राईट? जर मी स्वतः सांगितलं काय खरं आहे तर... एक मिनिट माझा ऐका. आत्ता आधी शांत व्हा. हे बघा, पोलिसांना त्याचा तपास तरी करू द्या. कदाचित तुम्ही म्हणत असतात तसं एखादं वासरू तुमच्याकडून उडवलं गेलं असू शकतं आणि योगानं घटनास्थळी एक बॉडी सापडली. तुम्ही काढतो माहिती. समजा जर का पोलिसांच्या ताब्यात खरा गुन्हेगार सापडला तर प्रश्नच मिळणार. नाहीतर तुम्ही स्वतःहून पुढे आलात तर तुमचं लाईफ मात्र फिनिश. पोलीस चौकीच्या वाऱ्या, कोर्ट कचेऱ्या सगळं सुरू होईल. हो, काय माहिती हाती लागते ते पाहू आणि मग ठरवू काय करायचं ते. ओके? गुड मॉर्निंग. वा मॅडम, छान दिसताय आज. आणि हे जे नवीन केसांचं केलेलं आहे शोभून दिसतं बरं का. मिस्टर देसाई, माझ्या केसांचं सोडावं. तुम्ही या केसची चिंता करा. तुमच्या अशिलासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. खरंय. बाकी तुम्ही केस लढवणार म्हणजे मॅच फिक्सिंग सारखंच आहे. म्हणजे असं बघा, टॅक्स भरणारी जनता म्हणजे तुमचा अशील. जज सुद्धा तुमच्याच बाजूचे आणि तपास करण्यासाठी लागणारा मोठाच्या मोठा पोलीस फौज फाटा सुद्धा तुमचाच. वा, मजा आहे. काश हीच घातलेले केसेस जिंकता आले असते. आज काय कुठून स्पोर्ट्स वगैरे खेळून येत आहे का? नाही नाही, थकलेले भागले तर दिसतच आहात. पण त्यापेक्षा आधीच कुठून तरी हरून आल्यासारखे वाटतं. बरं, असं मला सांगा, खटला सुरू होण्यापूर्वी तुमच्याकडे शेवटची काही डील वगैरे? तुमच्या अशिलाने गुन्हा कबूल केल्यास आपल्या सगळ्यांचाच वेळ वाचेल. त्या बदल्यात मी त्याला नॉन बेलेबल 30 वर्ष सक्त बाजुरीची शिफारस देऊ शकते. मान्य आहे? मॅडम, खटला चालावा अशी माझ्या अशिलाची इच्छा उगाच नाही. त्याला गुन्हा मान्यच नाही आणि माझ्या अशिलावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. बर, मग व्हा सज्ज महायुद्धाला. All rise. गुड मॉर्निंग. आरोपीला बोलवा.
आजच्या खटल्यासंदर्भात सरकारी वकील मानसी राजाध्यक्ष, आरोपीचे वकील मिस्टर विनय खापरे, मिस्टर देसाई. तर आजचा खटला हा स्टेट विरुद्ध विनय खापरे असा अलेज्ड मर्डर आहे. सरकारी वकील मानसी राजाध्यक्ष आरोपी विनय खापरे विरुद्ध मयत माधुरी आपटे या महिलेच्या खुनासंदर्भात हा गुन्हा दाखल करत आहे. त्यासाठी संभाव्य ज्युरी म्हणून तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात. खटल्याला सुरुवात करण्यापूर्वी मी काही नियम सांगते. या नियमांचे पालन न करणे म्हणजे कोर्टाचा अपमान धरला जाईल. निरपेक्ष न्याय होण्यासाठी तुमच्यापैकी 12 मुख्य आणि 2 अतिरिक्त ज्युरी निवडल्या जातील. या ज्युरींचे काम असेल सादर झालेले युक्तिवाद आणि पुरावे लक्षपूर्वक ऐकणे, परंतु त्याची एकमेकांशी चर्चा न करणे. खटला सुरू असेपर्यंत मीडिया, वर्तमानपत्र याद्वारे पसरवली जाणारी माहिती ऐकण्यास आणि वाचण्यास ज्युरींना सक्त मनाई आहे. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद सादर झाल्यावर चर्चा करून ज्युरींना निकाल म्हणजेच वर्डिक्ट द्यावा लागेल. फाईन. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. तुमच्यापैकी वय वर्ष 70 किंवा त्यापेक्षा अधिक हे कोर्टाद्वारे अनफिट समजले जातात, तर ते जाऊ शकतात. मयत माधुरी आपटे आणि आरोपी विनय खापरे यांना ओळखणारे किंवा त्यांच्याशी नाते संबंध असणारे ज्युरी सुद्धा जाऊ शकतात. या खटल्याची पार्श्वभूमी माहित असलेले ज्युरी सुद्धा जाऊ शकतात. तुमच्यापैकी कोणाला असे वाटते की ते या ज्युरी ड्युटीला उपस्थित राहू शकत नाहीये? माझी बायको प्रेग्नंट आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीमुळे मला तिच्या जवळ राहावं लागेल असं मला वाटतं. तुम्ही काम किती ते किती करता? 9 ते 6 युरो. मग मी तुम्हाला हमी देते कोर्टाचे कामकाज याच दरम्यान होईल आणि तुम्ही वेळेत तुमच्या बायकोबरोबर हजर राहू शकाल. थँक्यू. आय थिंक यू विल मेक अ फाईन ज्युरर. अजून माझी 3 लहान मुलं आहेत आणि ती घरी एकटी आहेत आणि मला त्यांच्यासोबत थांबणं खूप महत्वाचं आहे. योग्य न्याय देणे तितकंच महत्वाचं आहे मॅडम. बसा खाली. अजून इनफॅक्ट तुमच्यापैकी ज्यांना असे वाटते की ते या ज्युरी ड्युटीला उपस्थित राहू शकत नाहीत तेच आयडियल ज्युरर आहेत. आता दोन्ही पक्षांचे वकील तुम्हाला काही प्रश्न विचारतील. प्रथम सरकारी वकील. थँक्यू युअर ऑनर. गुड मॉर्निंग. मिसेस अश्विनी वाडकर, काय करता? मी सगळ्यात कठीण काम करते. मला 3 मुलं आहेत, त्यांना वाढवते आणि आता ते कॉलेजला पण जातील. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही आधी कधी ज्युरी राहिले आहात? हो, 2 वेळा, पण दोन्ही मिस ट्रायल झाले. 2 वेळा. ओके. थँक्यू मिसेस अश्विनी वाडकर. मिस्टर सूर्यकांत पाटील, तुम्ही या भागात कधीपासून राहता? साधारण 10 वर्ष. तुम्ही हो, तुमचं फुलांचं दुकान आहे? हो, माझ्या बायकोबरोबर. ओके. थँक्यू मिस्टर सूर्यकांत पाटील. That will be all. That's all, Your Honor. मिस्टर देसाई. मिस्टर राजेश धुमाळ, तुमचं आणि तुमच्या बायकोमध्ये कधी खूप कडाक्याचं भांडण झालं होतं? तुम्ही हा प्रश्न या कोर्टरूम मधल्या सगळ्यांना विचारणार आहात? हे बघा, या केस बद्दल कुणाच्याही मत प्रिजुडाइज असू नये यासाठी आणि गरज पडल्यास जरूर विचारा. मला मान्य आहे की काही प्रश्न वैयक्तिक असू शकतात, पण म्हणजे याचा अर्थ असा नाही, मी तसं नाही. थँक्यू सर. मिस्टर रोहन कार्यकर्ते, तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या डिवोर्स नंतर मुलीची कस्टडी कोणाकडे?
ती माझ्या फॉर्मर बायकोकडे आहे. तुमची हरकत नसेल तर विचारू का की डिवोर्स कुणी घेतला होता? तिने. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू. Councillors, approach the bench for jury selection. आता मी एक एक करून नाव पुकारे. ज्युरीनी यायचंय. त्या टेबलावरती ठेवलेले आपल्या नंबरचे बॅजेस घेऊन समोर दिलेल्या खुर्च्यांवरती जाऊन बसायचं. ज्युरर नंबर 1 अश्विनी वाडकर. ज्युरर नंबर 2 चेतन सानप. ज्युरर नंबर 3 रोहन कार्यकर्ते. ज्युरर नंबर 4 सूर्यकांत पाटील. ज्युरर नंबर 5 प्रसाद माकळे. ज्युरर नंबर 6 संपदा प्रधान. ज्युरर नंबर 7 आनंद दंडवते. ज्युरर नंबर 8 सिद्धार्थ तलाठी. ज्युरर नंबर 9 अक्षय अथनीकर. ज्युरर नंबर 10 पूजा कुलकर्णी. ज्युरर नंबर 11 गुप्ता कात्रे. ज्युरर नंबर 12 राजेश धुमाळ. अतिरिक्त ज्युरर नंबर 13 मृणाल सानप. अतिरिक्त ज्युरर नंबर 14 अशोक लेवरकर. ज्युरीज बसले आहेत. यू कॅन स्टार्ट युअर ओपनिंग स्टेटमेंट मिस राजाध्यक्ष. थँक यू युअर ऑनर. ओके, या केसच्या फॅक्ट्स मी तुमच्या समोर मांडते. 29 मार्च 2024 ला आरोपी आणि त्याची त्यावेळची गर्लफ्रेंड माधुरी आपटे हे दोघे रॉन्डेवू नावाच्या गावाबाहेरच्या एका बार मध्ये ड्रिंक्स साठी गेले होते. तिथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. तिथे टेबलवर असलेले बिअरचे ग्लासेस आरोपीने फोडले. हे सर्व पाहिलंय आणि आज साक्ष देण्यासाठी इथे उपस्थित सुद्धा आहे. अपमान सहन न होऊन माधुरी रडत आणि चिडत बारच्या बाहेर गेली जेव्हा खूप पाऊस होत होता. आरोपी तिच्या मागे बाहेर गेला आणि जोर जोरात आरडाओरडा करून त्याने तिला भर पावसात अंधाऱ्या रात्री एकटं चालत जायला सांगितलं. माधुरी त्या अंधाऱ्या चिंब रात्री एकटीच हायवेच्या दिशेने चालत गेली. तिथे उपस्थित एका महिलेने हे सर्व पाहिलंय आणि तिच्या मोबाईल कॅमेरावर शूटही केलं आणि आज ती सुद्धा इथे साक्ष देण्यासाठी उपस्थित आहे. त्यानंतर आरोपी रागारागात गाडी काढून भरधाव वेगाने निघून गेला. बरं, हे एकदाच झालंय असं नाही. या आधीही या दोघांमध्ये अशी भांडणं झालीये. पण यावेळी ती सिरियस होती. तिचं मनच उडालं होतं. ती निघाली एकटी अंधार पाऊस कशाचीही तमा न बाळगता. आणि आरोपीने काय करावं? दारूच्या नशेत तर होताच एक सडक भरली आणि गेला तिच्या मागे आणि तिथे त्याने तिचा खून केला. त्याने निर्घृणपणे तिला मारलं, एका पुलावर ढकलून दिलं आणि मरणासाठी सोडून दिलं. त्याने एका निष्पाप जीवाचा बळी घेतलाय.
the intent of murder. That's all. Thank you. That's all, Your Honor. Your opening statement, Mr. Desai. अगदी घराघरात घडणारी गोष्ट. कपल्स भांडतात, रागाच्या भरात ब्रेकअप करतात, पण दुसऱ्याच दिवशी उठतात, एकमेकांना सॉरी म्हणतात आणि पुन्हा प्रेमात पडतात. माझ्या आशिलाच्या बाबतीतही हेच झालंय. झालं एवढंच की विनय त्याच्या गाडीत बसला आणि घरी निघून गेला. त्याने तिचा पाठलाग केला नाही, तिला मारलं नाही, की तिला पुलाखाली ढकलू नाही दिलं. कारण तो तिने नव्हताच. सरकारी वकील तुमच्या समोर ज्या साक्षी आणि जे पुरावे मांडतील त्यात केवळ आणि केवळ सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सच दिसेल. आता तुम्हाला ठरवायचंय यातला खरा पुरावा कोणता आणि मन गढंत कहाणी कोणती. विनय खापरे इज an innocent man. That's all. Thank you. Ms. Rajadeeksha, you can call your first witness. Your Honor, आमची पहिली विटनेस आहे प्रियांका वाडकर. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिस प्रियांका, 29 मार्च रॉन्डेवू बार मध्ये काय करत होता? 29 मार्चच्या रात्री माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता. तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही रॉन्डेवू बार मध्ये गेलो होतो. साधारण वेळ आठवतीये? साधारण संध्याकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत आम्ही तिथे असू. तिथे तुम्ही काय पाहिलं? मला आरोपी आणि माधुरी हे दोघे चेहऱ्याने माहित आहे. 29 मार्चच्या रात्री ते दोघे तिथेच होते. आणि मग पुढे काय झालं? नेहमीच आधी ते दोघे ड्रिंक्स घ्यायचे, हसायचे, गप्पा मारायचे. काही ड्रिंक्स नंतर मात्र आरोपी अग्रेसिव्ह व्हायचा. त्या रात्री तसंच झालं. आधी त्यांनी ड्रिंक्स घेतले, मग ग्लास फोडून तिच्यावर जोरात ओरडायला लागला. मग तिने तिची बॅग उचलली, जॅकेट घातला आणि निघाली बारच्या बाहेर. तोही तिच्या मागे गेला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. चिंब भिजत ते दोघे तावातावाने भांडत होते. हे सगळं मी माझ्या फोन मध्ये रेकॉर्ड केलंय. युअर ऑनर, ते रेकॉर्डिंग ज्युरींना दाखवण्याची मी विनंती करते. ऑब्जेक्शन युअर ऑनर. Overruled. Proceed. ओके, ती गेली. मग पुढे काय झालं? तोही तिच्या मागे गेला. ऑर्डर. मिस्टर देसाई, तुमच्या आशिलाला मध्ये मध्ये न बोलण्याबद्दल सांगा, नाहीतर मला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. सॉरी युअर ऑनर. प्रोसीड. ओके, तर प्रियांका, ती ज्या दिशेने गेली त्याच दिशेने आरोपीही निघून गेला, हे खरे? हो. ओके, थँक्यू प्रियांका. नो फर्दर क्वेश्चन्स, युअर ऑनर. मिस्टर देसाई, क्रॉस एक्झामिनेशन. ओके, मिस प्रियांका, तर ती ज्या दिशेने गेली त्या दिशेने विनय निघून गेला. करेक्ट. ओके, तुम्हाला माहिती आहे का की विनयने त्याची गाडी कुठे पार्क केली होती? नाही, कारण तशाही तुम्ही नशेतच होता. ऑब्जेक्शन, युअर ऑनर. ओव्हररूल्ड.
नशेत होतात. हो हे इथे जोरात बोलावं लागतं. हे कोर्ट आहे मॅडम. हो म्हणजे तुम्हाला हे माहित नाही की विनय किती लांब पर्यंत तिच्या मागे गेला. करेक्ट? करेक्ट. याचाच अर्थ असा होतो की विनय तिच्या मागे गेला एवढंच तुम्ही पाहिलं, पण मध्येच तो त्याच्या गाडीकडे गेला आणि घरी निघून गेला की नाही हे तुम्ही नाही पाहिलं. नाही. That's all. That's all your honor. मिस प्रियांका तुम्ही जाऊ शकता. कॉल युअर नेक्स्ट विटनेस. आमचा दुसरा विटनेस आहे प्रदीप कन्हाळे. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तर प्रदीप, तुम्ही बार ओनर आहात. होय. 29 मार्चच्या रात्री तिथे तुम्ही किती वाजेपर्यंत होता? शेवटपर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत. परत येताना नाही पाहिलं मी त्यांना. ऑब्जेक्शन युअर ऑनर. सस्टेन. फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तर द्यावीत. सस्टेन. माफी सरकार. तर प्रदीप, त्या रात्री तिथे काय घडलं ते जरा कोर्टाला सांगा. काय नाही, दोघं काचा भांडत होती. आमच्या बापचा गालाच बी फोडलं त्यांनी. आणि मृत माधुरीला पहिल्यांदा तुम्ही कधी पाहिलं? बार बंद केला, घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत बार उघडला, आदल्या दिवशीचा हिशोब करायला. तेवढ्यात एक बाई पळत आली माझ्याकडे. मला म्हटली तुमची मदत हवी मला. तिकडे पुलाखाली बाई मरून पडली. तिच्या सोबत गेलो, बघितलं तर खरोखरच मयत माधुरी तिथं मरून पडली होती. ओके, थँक्यू प्रदीप. नो फर्दर क्वेश्चन्स युअर ऑनर. क्रॉस एक्झामिनेशन मिस्टर देसाई. नो युअर ऑनर. थँक्यू. मिस्टर प्रदीप तुम्ही जाऊ शकता. कॉल युअर नेक्स्ट विटनेस. मधुरा कामत. देवा शपथ खरं सांगेन, खोटं नाही सांगणार. तर मधुरा, त्या तुम्ही होत्या ज्यांनी मृत माधुरीला पहिल्यांदा पाहिलं? हो. नक्की काय घडलं? मी सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेकला गेले होते. आदल्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे ट्रेन सगळे चिखलाने माखलेले होते. मला त्या पुलापाशी जाणं भाग पडलं, कारण तिथूनच डांबरी रस्त्याकडे जाण्याचा मार्ग होता. अचानक मला पुलाखाली एक महिला मृत अवस्थेत दिसली. जरा नीट समजण्यासाठी परत विचारते. जेव्हा तुम्ही माधुरीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती मृत अवस्थेत होती? होय. खूप भयानक दृश्य होतं. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. मिस मधुरा, मला कळतंय हे सगळं आठवणं तुमच्यासाठी किती भयानक असेल ते. बट थँक्यू सो मच. नो फर्दर क्वेश्चन्स युअर ऑनर. मिस्टर देसाई क्रॉस एक्झामिनेशन. मिस मधुरा, तुम्ही त्या ट्रेन्स वरती नेहमी ट्रेकिंग साठी जाता? होय सर, आठवड्यातून 2दा. जेव्हा तुम्ही माधुरीला मृत अवस्थेत पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी तुम्ही पोलिसांना फोन का नाही केला? बारकाडी का केला? सर, मी जेव्हा सकाळी जाते तो माझा मी टाइम असतो. कोणाचाही डिस्टर्बन्स नको म्हणून फोन गाडीत ठेवून जाण्याची सवय आहे मला. बस. तो ट्रेल हा टेकडीकडे जरा अवघड म्हणता येईल का? हो. हायकिंगला जाता म्हणजे हायकिंग बूट लागतच असतील नाही काय? नक्कीच. नक्कीच. हा फोटो माधुरीचा आहे. सांगू शकाल का की तिने कोणत्या प्रकारचे बूट घातले? हीच दिसतात. हीच दिसतात. म्हणजे याचाच अर्थ असा की माधुरी अंधाऱ्या चिंब रात्री जर पुलाच्या कडेला चालत असेल
तेही हिल्स घालून, तर खाली घसरून पडण्यापासून स्वतःला वाचवणं तिला अवघड जाऊ शकतं. करेक्ट? हो. That's all. That's all, Your Honor. मिस मधुरा, तुम्ही जाऊ शकता. मिस राजाध्यक्ष, युअर नेक्स्ट विटनेस. तुषार लिंबाळकर. तेव्हा शपथ करून सांगेल, खोटं सांगणार नाही. मिस्टर लिंबाळकर, काम काय करता? मी एक होमिसाइड डिटेक्टिव्ह म्हणून पोलीस खात्यात आहे. आय सी. तुमच्या क्वालिफिकेशन बद्दल काय सांगाल? बॅचलर इन क्रिमिनल जस्टिस करून गेली 18 वर्ष होमिसाइड डिपार्टमेंट मध्ये डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो. आय सी. युअर ऑनर, सरकारतर्फे आम्ही मिस्टर तुषार यांना एक्सपर्ट म्हणून घोषित करू इच्छितो. मिस्टर देसाई, एनी ऑब्जेक्शन? Not at all, Your Honor. व्हेरी वेल, प्रोसीड. ओके, तर मिस्टर निंबाळकर, या केस मधील माधुरीच्या या फोटोकडे पाहू. तर या केस मधील माधुरीच्या या फोटोकडे पाहून तुमचं काय विश्लेषण होईल? या क्राईम सीनचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की ती पालथी पडली, म्हणजे तिला मागून धक्का बसला असावा स्वतःहून पडण्यापेक्षा. आय सी. तोल गेल्यावर आपण पाठीवर पडायची धडपड करतो आणि हातात काही लागेल का असा प्रयत्न करतो, म्हणजे आपण स्वतःला वाचवू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिचा मृत्यू सुमारे 8 तास अगोदर झाला असावा, जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं गेलं, म्हणजेच अर्ध्या रात्री 11च्या सुमारास. आय सी. आणि मृत्यूचं कारण? तिच्या डोक्यावर ज्या पद्धतीचा मार लागला आहे त्यावरून असं लक्षात येतं की तिला एखाद्या बोथट वस्तूने मार बसला असावा. फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या रिपोर्ट प्रमाणे तिच्या बॉडीवर, विक्टिमच्या बॉडीवर जे डीएनए सापडला आहे ते विनय खापरेचंच आहे. पॉइंट टू बी नोटेड, युअर ऑनर. विनय खापरेचे डीएनए विक्टिमवर सापडला आहे आणि त्या डीएनएचं हे सॅम्पल ज्युरींना पण दाखवते आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आणि मृत्यूचा प्रकार काय होता? ऑफकोर्स होमिसाइड म्हणजे मर्डर. थँक्यू. नो फर्दर क्वेश्चन्स. क्रॉस एक्झामिनेशन. मिस्टर निंबाळकर, असं असू शकतं का की माधुरीचा मृत्यू हा पुलाखाली पडलेल्या दगडांवर जोरदार आपटल्यामुळे झाला असावा? होऊ शकतं, पण माझ्या प्रोफेशनल ओपिनियन मध्ये ही शक्यता कमी आहे. पण शक्यता आहे. नो आन्सर. दॅट्स ऑल, युअर ऑनर. मिस्टर तुषार, तुम्ही जाऊ शकता. मिस राजाध्यक्ष, कॉल युअर नेक्स्ट विटनेस. दोरा राणी. कोटाईजीनी कसम खरं सांगेल. खोटं सांगणार नाही. हे साला कोण खोटं बोलते रे इकडे? माणसने कधी बी खोटं बोलू नाही, साला पकडलं जाते. खोटं सांगणार नाही असं म्हणा. हे साला तुला वकील कोणी बनवलं रे? जेव्हा मी बोलते की मी खरं सांगणार तर मी खोटा कशा बोलेल? हे असं झालं की माझी जी बहिरी आहे रोशन, तिने माझ्या दिकराला जन्म दिला, तर तू म्हणशील रोशन प्रेग्नंट होती काय? ऑर्डर ऑर्डर. पुरे लेट्स प्रोसीड. 29 मार्चच्या रात्री तुम्ही कुठे राहत होता? ती बार आहे ना त्याच्यासमोर ते फुल आहे ना, फुल आय मीन ब्रिज, तिकडेच मी राहत होती. तिकडे 100 मीटर वरती आमचा 200 साल पुराना हवेली आहे, तिकडेच होती मी. त्या रात्री काही विशेष पाहायला आठवते तुम्हाला? हो, त्या रात्रीने इट वॉज रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स आणि एक माणूस त्याच्या मोठ्या गाडीमधनं आला. साधारण वेळ आठवते? 10:43 PM टू बी प्रिसाइज, कारण मी माझ्या घड्याळमध्ये बघला होता.
आणि त्याच्यानंतर रोशन वॉज मेकिंग फूड दॅट डे अँड शी वॉज मेकिंग पात्रानी मच्छी. यू नो पात्रानी मच्छी? दोराबजी, स्टिक टू द पॉइंट. हे साली બહુ સ્ટ્રીક છે તો હું શું કહું છું મેડમ કે that day બાहेरने લાઇટનિંગ असं पडला आणि मी बाहेर बघला. काय करत होता तो? तो माणूस आहे ना त्याच्या मोठ्या गाडीमधनं आला. त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि ते ब्रिज असते ना त्याच्या खाली डोकावून बघितलं. समोर जो बोर्ड होता त्याला बघितला आणि त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये बसून निघून गेले. तो माणूस या कोर्टात इथे कुठे दिसतोय तुम्हाला? त्याच्याकडे पॉइंट करू शकता? हीच ते माणूस. हीच. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. आय विटनेसने आयडेंटिफाय केलेला माणूस दुसरा तिसरा कुणी नसून विनय खापरेच आहे. नो फर्दर क्वेश्चन्स. थँक यू. नो फर्दर क्वेश्चन्स. क्रॉस एक्झामिनेशन मिस्टर देसाई. मिस्टर दोराबजी, तुमचं वय काय? तसा माझा वय 55 आहे पण दिल 55 आहे. वय आज रोशन आहे. चष्मा वापरता का? वापरते मी. जवळचा का लांबचा? लांबच्यानी. लांबचा? हो. तो त्या तिथे बोर्ड दिसतोय, त्याच्यावर काय लिहिलंय हे जरा कोर्टाला वाचून दाखव. वाचता येत नाही मी. नाही? नाही. बघा जरा नीट बघा. अरे वाचता येत नाही मी सांगितलंय नाही. अहो जरा निरखून बघा ना. अरे अजून मी येत नाही. किती वेळा तेच सांगायचं. अहो मग चष्मा लावून वापरा. एक मिनिट. काय दिसतंय? नाही अजून बी दिसते नाही. नाही अजूनही काहीच नाही दिसत. नाही रे दिसते नाही. काय सांगताय? खरंच इतके जवळचं असून सुद्धा दिसत नाही? हे साला तुला वाचता येते ना दिसते ना तुला. माझ्या वाचण्याचा इथे प्रश्न नाही. हे साला कथेडो तू कोर्टનો टाइम. मिस्टर दोराबजी, माइंड योर लँग्वेज. सॉरी युअर ऑनर. प्रोसीड. मिस्टर दोराबजी, तो बोर्ड आपल्यापासून फक्त 50 मीटरवर आहे. दिवसाच्या स्वच्छ उजेडात तुम्ही तो पाहता आणि तरी तुम्हाला तो दिसत नाही. एवढं असून सुद्धा त्या अंधाऱ्या मुसळधार पावसाच्या रात्री 100 मीटर वरून केवळ विजेच्या प्रकाशात तुम्हाला आरोपी बरोबर ओळखता आला. खोदाईजीनी कसा मो खाऊ છું हाच माणूस आहे तो. इम्पॉसिबल. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिस्टर दोराबजी तुम्ही जाऊ शकता. मिस राजाध्यक्ष, कॉल युअर नेक्स्ट विटनेस. The state rests its case, Your Honor. Mr. Desai, call your first witness. युअर ऑनर, डिफेन्सचा एकमेव विटनेस आहे विनय खापरे. विनय खापरे. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. विनय, 29 मार्चच्या रात्री काय झालं होतं हे जर आपण तुझ्या बाजूचं बोलू. सांगू शकतोस कोर्टाला काय झालं होतं? हो, मी आणि माधुरी रोंदेव बार मध्ये गेलो. काही खाल्लं, काही ड्रिंक्स घेतले. बर. मजा चालली होती. पूल खेळलो, डार्ट खेळलो, यु नो. बर. मगाशीच्या काही साक्षीदारांच्या साक्षीतून असं कळलं की तिथं तुझं आणि माधुरीचं खूप कडाक्याचं भांडण झालं होतं, जे तू नाकारतोस नाही ना? ऑब्जेक्शन. रीडिंग द विटनेस. सस्टेन. ओके. मगाशीच्या काही साक्षीदारांच्या साक्षीतून असं कळलं की तिथं तुझं आणि माधुरीचं खूप कडाक्याचं भांडण झालं, जे तू नाकारतोस? नाही नाही, झालं होतं भांडण. ती खूप दारू प्यायली होती. बर. आणि मग तिने त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास? व्हॉट डू यू मीन? तिने लग्नासाठी खूप छळायला सुरुवात केली. आय सी. निदान एकत्र राहूया असं विचारू लागली.
खूप वेळापासून ते विचारून नुसतं हैराण करत होती. मी सांगत गेलो, आय डिडंट थिंक आय वॉज रेडी. मला म्हणाली, म्हणजे मी तिच्यावर प्रेमच करत नाही. आणि मग धावत धावत बाहेर निघून गेली. बर, मग पुढे काय झालं? आम्ही पार्किंग लॉट मध्ये खूप वाद घातला. बर, ती खूप चिडली होती आणि भर पावसात चालत निघून. आणि मग तू काय केलंस? मी मागे गेलो आधी, पण मग खूप थंड होत, खूप पाऊस पडत होता. मला आठवतं की मी माझ्या गाडीत बसलो, जी बारच्या बाहेरच्याच रस्त्यावर लावली होती. वळलो आणि घरी निघून गेलो. विचार केला की दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटेल, जेव्हा जरा वेळ गेलेला असेल, तिचा राग शांत झालेला असेल आणि आम्ही पुन्हा एकत्र येऊ, जसं नेहमी यायचो. पण मी गाढव होतो का तिला लग्नाला नकार द्यायला? ते पुढे ढकलायला? ऍब्सोल्युटली हो. पण मी खरोखर तिच्यावर हात सुद्धा उगारला नाही हो. मी खूप प्रेम करायचो तिच्यावर. मला कळतंय माझा पास्ट, माझा चुका, आणि मला हेही कळतंय की तुम्ही सगळे काय विचार करत असतात. कळतं मला, पण मी खरोखर तो व्यक्ती नाही राहिलो. मी बदललोय आणि मी ते जग खूप मागे सोडून दिलंय. तुम्हाला माहिती का, मी खूप खूप छान जगू लागलो होतो. मला खरंच माहित नाही काय झालं. मला खरंच माहित नाही काय झालं. मी घरी गेलो. सॉरी. विनय, मला कळतंय तुझ्यासाठी हे किती अवघड असणार. आता मी तुला एक व्हिडिओ दाखवेन आणि मग त्यावर काही प्रश्न विचार. ओके? हा व्हिडिओ कोणी घेतला होता? माधुरीने. केव्हा? 29 मार्च 2024. आणि कुठे? रॉन्देवू बार मध्ये. That's all. That's all, Your Honor. Mr. Rajadeksha, cross examination. Thank you, Your Honor. Mr. थापरे, तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही माधुरीवर खूप प्रेम करायचं. खरं का? हो. रिअली? सगळ्यात जास्त. बर. 29 मार्च 2024 ला तुम्ही दोघे तुमच्या गाडीने रॉन्देवू बार मध्ये गेला. इज दॅट राईट? हो.
तुझी सप्टेंबरची साक्ष आहे की तू माधुरीला भर पावसात अंधाऱ्या रात्री एकटं टाकून निघून गेला. ऑर्डर ऑर्डर. मगाशी सगळ्यात जास्त प्रेम करतो असं म्हणाला हा. याला म्हणतात सगळ्यात जास्त प्रेम. ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याला असं आवडतो. अनबिलिव्हेबल. नो फर्दर क्वेश्चन्स युअर ऑनर. मिस्टर विनय, तुम्ही स्टँड वरून खाली उतरू शकता. Mr. Desai, your next witness. We rest our case, Your Honor. या खटल्या संदर्भात सर्व साक्षी पुरावे आता सादर झालेले आहेत. यू कॅन स्टार्ट युअर क्लोजिंग स्टेटमेंट. प्रथम सरकारी वकील. Ladies and gentlemen of the jury, माधुरी आपटेचा मर्डर हा एक सॅवेज क्राइम आहे. एका नराधमाने केलेला. आमच्याकडे आय विटनेस आहे ज्यांनी विनयला घटनास्थळी पाहिलंय. अगदी मृत्यूच्या एक्झॅक्ट वेळी. त्या रात्री तिने त्याच्याशी ब्रेकअप केलं आणि विनयला कळून चुकलं की आता ही गेली. तो रागाने वेडापिसा झाला आणि मग त्याने तिचा खून केला. विनयचा डीएनए विक्टिमवर सापडलाय. अजून कुणाचा नाही. आणि ती आरोपीची साक्ष, तो तर केवळ एक नाटकातील परफॉर्मन्स होता. परफॉर्मन्स. पण हे कृत्य करणारा विनय खापरेच होता. मी केवळ सत्याची आणि न्यायाची बाजू घेणारा वर्डिक्ट तुमच्याकडे मागतीये. सत्य जे माधुरीच्या बाबतीत घडलं, सत्य जे त्या रस्त्यावर घडलं, आणि सत्य हे या विनयच्या बाबतीत. आणि ते सत्य आहे की विनय खापरे इज गिल्टी. फाइंड हिम गिल्टी. That's all. Thank you. That's all, Your Honor. Your closing statement, Mr. Desai. विनय खापरे एक इनोसंट माणूस आहे. असा इनोसंट माणूस जो तुकडे तुकडे होऊन पडला. कारण त्याने त्याच्या प्रेमाला गमावलं. सरकारी वकील म्हणतात की आय विटनेस आहे. असा आय विटनेस ज्याला तो कोर्टातला 50 मीटरवरचा बोर्ड सुद्धा दिवसाच्या स्वच्छ उजेडात वाचता येत नाही. आणि तरी देखील अंधाऱ्या चिंब रात्री 100 मीटरवरून केवळ विजेच्या अपुऱ्या प्रकाशात विनयला अचूक ओळखता यावं. सरकारी वकील म्हणतात की विनयने मारलं. पण मर्डर वेपन, कोणत्याही प्रकारचं मर्डर वेपन सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सादर केलेलं नाही. नथिंग. आणि डीएनए सिरियसली ऑफकोर्स डीएनए सापडलाय. ऑफकोर्स ते कपल होते. हे कृत्य
कृत्य ज्यांनी केलंय तो बाहेर मोकाट फिरतोय, पण हे कृत्य करणारा विनय खापरे नव्हता. विनयने अत्यंत धाडसीपणाने स्टँड घेतला आणि अनेक सत्यांना तो सामोरा गेलाय. विनय खापरे इज नॉट गिल्टी. फाइंड हिम नॉट गिल्टी. That's all. Thank you. दोन्ही पक्षांच्या बाजू आता सादर झालेल्या आहेत. ही केस आता ज्युरींकडे येते. ज्युरींनी याच ज्युरी रूम मध्ये बसून सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे निकाल म्हणजेच वर्डिक्ट द्यायचा आहे. मर्डरच्या केसेस मध्ये 12च्या 12 बोट गिल्टीच्या बाजूने लागणे अत्यंत आवश्यक आहे. एक जरी बोट नॉट गिल्टी किंवा ॲब्स्टेन असेल तर आरोपीस मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवावे. मी पुन्हा एकदा सांगते, या केस संदर्भात या ज्युरी रूमच्या बाहेर कोणा इतराशी चर्चा करणे किंवा वाचणे या सक्त मनाई आहे. असे आढळल्यास कोर्टाचा अपमान धरला जाईल आणि कारावासही भोगावा लागू शकतो. चर्चेला तुम्हाला वेळेचे कोणतेही बंधन नाही. तुम्ही आपापसात चर्चा करून 4 वुमेन किंवा 4 मॅन घोषित करू शकता. ते मुख्य ज्युरर असतील. यांचे काम असेल मी सांगितलेल्या नियमांचे योग्य प्रमाणे पालन करून चर्चा घडवून आणणे. काही गडबड आढळली ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. फाईन. अंडरस्टूड? गुड लक. मान्य? ओके, गुड, थँक्यू. चर्चेला सुरुवात करण्याचे 2 रस्ते आहेत. आधी वोट आणि मग चर्चा, किंवा आधी चर्चा आणि मग वोट. आता या केसमध्ये आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी मला असं वाटतं आपण आधी वोट घेऊया.
आणि आपलं एकमत झालं नाहीच तर मग करूया चर्चा. काय मान्य आहे? ओके आहे? ओके ओके. माझं वोट गिल्टी. गिल्टी. तुमचं? मला वाटतं त्या मुलाने कमी शिक्षा म्हणजे प्ली बार्गेन घ्यायला हवं. गिल्टीच आहे. गिल्टी. तुम्ही? माझं पण गिल्टी. अकरा झाले. आता शेवटचं वोट. काय आहे वोट तुझं? आहेस मेजॉरिटी बरोबर? तुझी बायको प्रेग्नंट आहे ना घरी, तुला घरी नाही जायचंय? ऑफकोर्स जायचंय, पण हा कोणाचा तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी चर्चा ही व्हायला हवी असं मला वाटतं. तुम्ही सगळे तर त्याला कायमचं जेलमध्ये टाकण्यासाठी सज्ज झाल्या. जस्ट लाईक दॅट. केसच्या फॅक्ट्स तर ऐकल्या आहेस ना तू? जस्ट लाईक दॅट. एक्झॅक्टली. देसाईने विनय इनोसंट आहे असा कुठलाही बियॉन्ड द रिझनेबल डाउट्स पुरावा दिलेला नाहीये. पण त्याला इनोसंट प्रूव्ह करणं हे देसाईचं कामच नाहीये. सरकारी वकीलचं काम असतं गिल्टीसाठी प्रूव्ह देणं. आणि इथे कोणाला थोडा जरी डाऊट असेल ना तर चर्चा ही व्हायला हवी. काय झालं? ज्या अर्थाने तुम्ही सगळेजण इकडे गप्प आहात याचा अर्थ तुम्ही सगळे डाऊटफुल आहात. नाही, मी एवढी शुअर आहे की माझी 3 लहान मुलं आहेत आणि ती घरी एकटी आहेत. हे जे सगळं तुमचं चाललंय ना ते अटकून मी घरी जाण्यासाठी अगदी शुअर आहे. हे बघा मॅडम, हे सगळं संपवून ना आपल्या सगळ्यांनाच घरी जायचंय. अरे ओके 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 प्लीज मॅडम. त्याचं काय म्हणणं आहे, त्याचे काय इश्यू आहे हे आपण ऐकून घेतलं तर? लुक, मला असं फार काही असे इश्यू नाही. इट्स जस्ट लुक, मला काही प्रश्न आहेत. नो, तुला केवळ तुझ्या घरच्यांना आणि आजूबाजूच्यांना दाखवायचंय की बघा बघा मी किती नीटपणे न्यायनिवाडा करतो म्हणून. नुसतेच गेलो आणि एका फाशीवरती चढून आलो नाही. तुला हिरो येते हिरो. एकावरच का रे? तुला कोणी सांगितलं का मला बोलायला? काम कर ना. सांगे ना मी. सिद्धार्थ बोल तू. थँक्यू. हे बघा, आपण बाकी सगळं विसरून जाऊ आणि फक्त 2 गोष्टींवरती लक्ष देऊया. नंबर 1, विनयने प्ली बार्गेन का नाही घेतली? नंबर 2, त्याने टेस्टिफाय का केलं? काय गरज होती? राईट. हे बघा, मला मान्य आहे या सगळ्यामध्ये तो इनोसंट आहे हे प्रूव्ह होत नाही, पण आपण नक्की थोडी चर्चा तरी करू शकतो मॅडम, जस्ट टू बी शुअर. बरोबर आहे, बरोबर आहे. मला असं वाटतं त्याचे काय म्हणणे आहे हे आपण ऐकून घेतलं तर. फाईन, पण हा वेस्ट ऑफ टाइम आहे. सगळ्यात सेन्सेशनल एव्हिडन्स पासून सुरुवात करूया ना मग. विटनेस. एक्झॅक्टली. त्यानंतर काय बोलायचं जरूरत नाही. अरे बाबा, पण तो किमान 100 मीटर लांब होता आणि त्यात तो अंधार पाऊस एवढं सगळं असता नाही. अरे पण त्याने शक्तीवरती हात ठेवून सांगितलं ना की त्याने विनयलाच बघितलं म्हणून. एक्झॅक्टली. खोटं का बोलेल तो? काय मिळणार आहे त्याला त्यातून? अरे पण त्याचं विजन पाहता त्यांनी अजून कोणाला बघितलं नसेल हे कशावरून? अरे विजन काय बघतो? फॅक्ट्स बघा ना यार प्लीज. फॅक्ट्स. 32% मर्डर केसेस मध्ये पार्टनर गिल्टी असतात. फॅक्ट, पोलिसांनी विनयला बॉडी मिळाल्यानंतर 2 दिवसानंतर अरेस्ट केले. फॅक्ट, पोलिसांनी विनय सोडून इतर दुसऱ्या कोणाचाही सस्पेक्ट म्हणून तपास केलेला नाही. हो काका, तुम्ही आजकाल फारच ते सीआयडी क्राईम पेट्रोल भाताचं दिसतंय. ओ, तर
तुम्ही पोलिसात होता? एसीपी प्रतिमन का मग? 22 वर्ष रॉबरी आणि होमिसाइड. 10 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि इथे आलो. अहो हे तुम्ही लॉयर्सला का नाही सांगितलं मग? मला कोणी विचारलंच नाही. देअर लॉस आपल्याला रेडीमेड पोलिसवाला मिळाला. मग काय वाटतं तुम्हाला? हे बघा, पोलिसांनी एव्हिडन्स फॉलो केला, माणूस पकडला आणि केस बिल्ड केली. मग त्यात चूक काय केली? मे बी काहीच नाही, पण अशा प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो. आता पोलिसांनी त्या आयविटनेसला सांगितलं असणार, तुम्ही आधी याला पाहिलं का? तोही लगेच हो हो म्हणाला. म्हणजे पोलिसांना नक्कीच कोणीतरी सस्पेक्ट म्हणून मिळालं ना. मग काय, इतर कोणाचा तपासच नाही केला. याला आम्ही म्हणतो कन्फर्मेशन बायस. चुकीचा तपास मुद्दाम नाही केला, पण 32% मर्डर केसेस मध्ये पार्टनर गुन्हेगार असतो, म्हणून विनय गुन्हेगार. गुड पॉइंट, गुड पॉइंट. मग ते बोथट अवजार कोणतं असेल की ज्याने मृत्यू आला पण ते मिळालंच नाही? ते काय लपवलं असेल, इझी. किंवा मृत्यू बोथट अवजाराने न होता काही वेगळ्याने झाला असेल तर, लाईक कार. ओ, म्हणजे हा मर्डर नाहीये, ही तर सरळ सरळ हिट अँड रन केस आहे. गुड पॉइंट. पाऊस होता, रात्र होती, म्हणजे विजिबिलिटी नक्कीच कमी असणार आहे. आणि त्या रात्री चिखल सुद्धा होता, हे त्या हायकरच्या साक्षीतून कळलेलंच आहे. आता कळतंय की ती पुलाखाली कशी पोहोचली. कारने उडवल्यामुळे. ओके, सो विनयने बोथट अवजाराने न मारता कारने उडवलं. खरं केलं त्यानेच ना. सो बाकी एक बात, मला वाटतं विनय गिल्टी नाहीये. मग अशी तर गिल्टी म्हणालात की? मी म्हणालो त्यांनी प्ली बार्गेन घ्यायला हवं होतं. केस वीक आहे त्याची, काही साक्षी पुरावे नाहीत. विचार का, पोलीस एवढ्याशा पगारावरती काम करतात, एवढ्या साऱ्या केसेस येतात. बंद नाही केल्या काम किती वाढतं. वा वा वा, तसं तर मग काहीच फेर नाहीये. हे बघा, आपल्या सगळ्यांना जेवढं बेस्ट जमेल आपण तेवढं केलं पाहिजे. गुड इव्हनिंग. असं दिसतंय तुम्हाला व्हर्डिक्ट द्यायला अजून वेळ लागतो. मला वाटतं आज इथेच थांबूया. सोमवारी सकाळी 9 वाजता पुन्हा इथेच जमायचंय. मी पुन्हा एकदा सांगते, या ज्युरी रूमच्या बाहेर या केस संदर्भात इतर कोणाशीही डिस्कस केलेलं चालणार नाही. तो कोर्टाचा अपमान धरला जाईल. फाईन. हॅपी वीकेंड. मॅडम, असं दिसतंय की ज्युरी विचारात पडलेलं आहे. काय वाटतं? ही ज्युरी म्हणजे ना, केस तर सोपी आहे, 2 तासात उरकायला हवी होती. मॅडम, मला वाटतं की ते त्यांचं काम सिरियसली करतात. आणि याचा अर्थ असा होतो की त्यांना कळलेलं का काय करायचं. हे बघा, मी ढिगभर एव्हिडन्सेस दिलेले, तुम्ही काहीच दिलेलं नाही, नुसताच धूर. आगीशिवाय धूर येत नसतो मॅडम. तुमच्या ऑप्टिमिझमची ना दाद दिली पाहिजे. मॅडम, कसं आहे, तुम्ही कोर्टात उतरता ते गिल्टीला कन्व्हिन्स होऊनच. मी कोणत्याही इल्युजन्सवर काम करतो. मला मान्य आहे, माझे काही क्लायंट्स हे गिल्टी असतात,
पण त्यांच्यातर्फे लढणं हे माझं कामच आहे. पण तुम्हाला खरंच सांग, हा खून विनयने केलेला नाही. केस तुमच्या दृष्टीने सोपी असेल हो, पण सगळंच सर्कमस्टन्शियल. कोणतंही मर्डर वेपन तुम्ही कोर्टासमोर सादर केलेलं नाही. तुमचा स्टार आय विटनेस आज कोर्टासमोर उघडा पडलाय. ज्युरीनी हे ओळखलं असणार आहे, ज्या अर्थी त्यांना एवढा वेळ लागतोय वर्डिक्ट द्यायला. त्यामुळे मला अशी आशा आहे की गोष्टी योग्य मार्गाने चाललेल्या आहेत. खरंच मॅडम, तुम्ही चोर सोडून संन्यासाला सोडी देता. Well, then enjoy while it lasts. Happy weekend. Yes, happy weekend. हॅलो सर, मी सिद्धार्थ तलाठी बोलतोय. आठवतंय काही महिन्यांपूर्वी मी तुमच्याकडे सल्ला मागायला आलो होतो. सिद्धार्थ तलाठी? ओ येस येस, बोला बोला. माधुरी आपटेच्या मर्डर बद्दल ना? होय. अतिशय योगायोगाने आज मी त्या केसच्या ज्युरी पॅनलवर आहे. सगळे साक्षी पुरावे आलेत आणि आता वर्डिक्टची वेळ आली आहे. काहींना असं वाटतंय की विनय खापरे खुनी नाहीये, ही हिट अँड रनची केस असू शकते. आमच्यात एक फॉर्मर पोलीस ऑफिसरही आहे. मी त्याचा पाठलाग केला. आत्ताच घटनास्थळावर जाऊन त्याने काहीतरी इन्व्हेस्टिगेट केलंय. मला वाटतंय की सर विनय खापरे दोषी नाहीये. तर मग सरप्राइजिंग. सर, मी पुरता घाबरलोय. समजा जर पोलिसांनी हिट अँड रन. एक मिनिट, असं आहे ना की जर केस ज्युरीकडे असेल तर स्वतः ज्युरीने नव्याने तपास करणं कायद्याने गुन्हा आहे. मी काय करू सर?